शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज आपण आलेलो आहेत जाचकवाडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथील प्रगतशील शेतकरी योगेश भाऊ महाले यांच्या प्लॉटवर आज आपण आलेलो आहेत. तर त्यांना स्टार्टिंगपासून आपलं मार्गदर्शन लाभलेलं आहे. तर त्यांना कशा पद्धतीनं आपली ट्रीटमेंट वाटली हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आज तारीख 30 मे 2026. योगेश भाऊ नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय करून द्या. नमस्कार, मी योगेश महाले, राहणार जाचकवाडी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. साहेब, ही 6242 व्हरायटी असून याची 1 मार्च रोजी लागवड केलेली आहे. बर 1 एप्रिल रोजी लागवड केलेली आहे. बर आणि वेळोवेळी तुमच्या मार्गदर्शनाखाली फवारण्या असतील, खालून विद्राव्य खते दिली. बर आणि आज एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये जवळजवळ 40-41 टेम्परेचरमध्ये आज प्लॉट हा सद्यस्थितीत अतिशय फ्रेशनेस प्लॉट आहे. बर तुमच्या भावाचं लग्न होतं. मला तुम्ही 15 एप्रिल रोजी शेवटची भेट दिली ती, परंतु तुम्ही मला पूर्ण महिन्याचं शेड्यूल देऊन गेलते. बर फॉलो केलं ते तुम्ही 100% शेड्यूल फॉलो करून योग्य रीतीने वारंवार तुम्हाला व्यस्त असताना तुम्हाला फोन करून तुम्ही अतिशय मोलाचं मार्गदर्शन करून आज हा प्लॉट एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा उभं करण्यात तुमची मोलाची साथ लाभली आणि त्याच्यामुळे आम्ही एवढं मोलाचं चांगला असा फळ उभा राहू शकलो. साहेब, याची सेटिंगसुद्धा बघू शकता तुम्ही. येण उन्हाळ्यात पण खोडापासून तर शेंड्यापर्यंत पूर्ण सेटिंग आहे साहेब. शेतकरी बांधवांनो पाहू शकता स्टार्टिंग पासून शून्यापासून या प्लॉटला आपलं मार्गदर्शन आहे. तर हे बा त्या साईडनं सुद्धा एकदम नंबर 1 सेटिंग आहे. पलीकडच्या तेव्हा 1 नंबर सेटिंग आहे ह्या उन्हाळ्याच्या मानाने. आणि फ्रेश सुद्धा आहे प्लॉट इतरांच्या माने. आणि हे बा नंबर 1 पद्धतीनं सेटिंग झालेलं आहे. तर योगेश भाऊ, तुम्हाला एकंदरीत ही जी सेटिंग आहे ती कशी वाटली बरं? ही म्हणजे दरवर्षी तुलनेत साहेब, मी तुम्हाला फोटो पाठवला होता जेव्हा सेटिंगवर होता. ह्या परिसराच्या तुलनेत या परिसराच्या तुलनेत अतिशय चांगली सेटिंग आहे. आणि साहेब, तुम्ही याचा हिरवेपणा पाहू शकता. शेंडा पण चालू आहे अजून. तुम्ही कृषीवर्धक किट किती वेळेस सोडली होती याला? कृषीवर्धक किट आपण एकदा 3ऱ्यांदा ड्रेचिंग केली ती आणि परत एकदा 1-1.5 महिन्याच्या बांधणीच्या टायमाला एकदा सोडलं होतं. बर फुलकळीसाठी काय वापरलं होतं? फुलकळीसाठी आपल्या ॲव्हेन्यू स्टार तुमच्या कंपनीचं. बर आणि त्यामध्ये 11-36-11, 11-36-24, 11-36-24 आणि बोरान. ओके, सेटिंग साठी ते वापरलं होतं. तर अपटेक साठी तुम्ही 5 स्ट्रोकचा वगैरे वापर केला का नाही? 5 स्ट्रोकचा वापर केला. कसं वाटलं ते तुम्हाला? ते पण चांगलं वाटलेलं. बर तर हे पाहू शकता शेतकरी बांधवांनो, 1 नंबर सेटिंग त्यांनी झालेली आहे. आणि शून्यापासून आपण ह्या बांधावर येऊन इथं मार्गदर्शन दिलेलं आहे. तर योगेश भाऊ, खरोखर तुम्ही ह्या ट्रीटमेंटमध्ये काही चेंजेस म्हणजे तुम्ही 100% सल्ला घेतला ना? 100% सल्ला घेतला. कसा वाटला तुम्हाला एकंदरीत हा सल्ला? एकंदरीत एकदम छान सल्ला वाटला. बर आणि जवळजवळ तुम्ही आज महिन्यानी या प्लॉटवर आले. हो, परंतु तुम्हाला मला तर समाधानकारक वाटलं म्हणून एक व्हिडिओ घ्यायची इच्छा झाली. एवढ्या टेम्परेचरच्या मानाने बघू शकता शेतकरी बांधवांनो, प्लॉटचा जो काही शेंडा आहे तो तारीला भेटतोय. फ्रेशनेसपणा सुद्धा चांगला आहे. ह्याच सरीमध्ये नाही तर तुम्ही ही सुद्धा सरी पाहू शकता. हे बघा, ह्या सरीमध्ये सुद्धा बघा तुम्ही कशा पद्धतीनं सेटिंग वगैरे 1 नंबर 1 पद्धतीनं सेटिंग आहे. हे बघू शकता पुढं माल कशा पद्धतीनं सेट झालेला आहे. आणि त्यांनी सुद्धा वेळोवेळी सगळ्या गोष्टी केल्या म्हणून हे शक्य झालेलं आहे. पूर्ण पंजा असं पूर्ण पंजा लागलेलं आहे. हे पाहू शकता पूर्ण तुम्ही. पंजा खोडालगत सेटिंग आहे म्हणजे जमिनीपासूनच 1 नंबर पूर्ण सेटिंग. पंजा झालेलं आहे. म्हणजे एकदम सेटिंग उन्हाळ्याचा काय. शेतकरी बांधवांना काय सांगू शकता तुम्ही, म्हणजे ट्रीटमेंट फॉलो केली की पाहिजे की नाही? खर्ची काय का काय कसं किती दिवसांनी फवारणी? एकदम 8 दिवसाला तुमचा एक स्प्रे हो, आणि 15 दिवसातून 2दा विद्राव्य खत सोडायला सांगतात. ओके. एकदम म्हणजे लय फास्ट पण नाही आणि लो पण नाही, मिडियम कॉस्टनी हा पूर्ण खर्च आहे. बरं आपण प्रत्यक्ष प्लॉट पाहणी करूनच हा सल्ला दिलेला आहे. 30 गुंठ्याचा प्लॉट आहे साहेब. याला आतापर्यंत तारकाठी बांबू सोडून हो 60-65 हजार रुपये खर्च झाला असेल. बरं ठीक आहे, ओके, धन्यवाद.